नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता आनंद हा दोन्हीही कपल्स बरोबर येताच आता गेम्सला सुरुवात करतो. आनंद म्हणतो की आता दोन्हीही कपल्स आलेले आहेत आणि आपण गेम्सला सुरुवात करणार आहोत. खरं तर हा पहिला गेम मुलीमध्ये खेळला जातो, पण आता हा कपल्समध्ये खेळला जाणार आहे. ते ऐकून आई, आजी, रेवा, अस्मित, रमा, अक्षय सगळेजण खुश झालेले असतात. तेवढ्यात रमाकांत तिथे येतो आणि लगेच आनंद रमाकांतला म्हणतो की अरे काके, तू या गेम्समध्ये एक्सपर्ट आहे, तेव्हा तू जरा इकडे ये बरं. रमाकांत म्हणतो की मी नाही असला काही गेम्स वगैरे खेळणार. तर रमा हात करत म्हणते की या ना काका. तेव्हा आता रेवा म्हणते की पण या गेमचे रूल्स मला माहिती नाही ना. तर आता रमा रेवाकडे बघत तिला चिडवते. रमाकांत म्हणतो की अगं रेवा, मला इथे कशासाठी बोलावलं? या गेम्समध्ये मी एक्सपर्ट आहे ना. तेव्हा आता त्या गेमचे रूल्स रमाकांत सांगू लागतो. रमाकांत म्हणतो की त्यासाठी इथे 4 पाठ लावले जाणार आहे आणि ज्या वेळेस मी अटेन्शन म्हणन त्यावेळेस या पाठावरून तुम्ही उडी मारायची आणि मी पुन्हा सिग्नल दिल्यानंतर तुम्ही या पाठावर पुन्हा यायचं. यामध्ये जो चुकला तर तो फेल होणार. अक्षय म्हणतो की थांबा काका, माझ्या रेवाला ना कळलं नाही, तुम्ही एकदा करून दाखवा ना. तेव्हा आता तळ्यात मळ्यात असं म्हणत रमाकांत काका पाटावरून उड्या मारून कसं करायचं ते करून दाखवतो. तेव्हा आता अस्मित, रमा, अक्षय, रेवा सगळेजण पाटावर उभं राहतात. तर रमाकांत तळ्यात असे म्हणतात, सगळेजण खाली उडी मारतात. पुन्हा रमाकांत मळ्यात म्हणतो की तर पुन्हा सगळेजण पाटावर येतात आणि आता तळ्यात मळ्यात असे रमाकांत म्हणत असतो. त्या पद्धतीने आता सगळेजण करत असतात. तर आता रेवा चुकते. तर रेवा म्हणते की मला अजिबात नाही खेळायचं, कारण मुद्दाम हे गेम्स मराठीत ठेवलेत आणि मराठीत मला एवढं कळत नाही. रमाकांत म्हणतो की अगं रेवा, तुला मराठी येत नाही त्यात आमचा काय दोष? रेवा म्हणते की कारण यांना रामाला सपोर्ट करायचा ना, म्हणूनच हे सगळं असं करतात. सीमा म्हणते की अगं रेवा, कधीतरी हार पत्करायला काहीच हरकत नाही. तेव्हा आता रेवा म्हणते की मी कधी हरतही नाही आणि हरणारही नाही. तेव्हा आई आजी म्हणते की रेवा अगं शांत हो. आई आजी म्हणते की रेवा, आपण परत गेम्स खेळू. रमाकांत म्हणतो की ठीक आहे, मग इंग्लिशमधून मी स्टँड म्हटलं तर तुम्ही पाटावर उभं राहायचं आणि मग मी ऑर्डर म्हटल्यानंतर तुम्ही खाली उडी मारायची. कळणार ना तुम्हाला? तर रमा म्हणते हो, मला तर कळणार. तेव्हा आता रमाकांत इन द पॉट म्हणतात, सगळेजण पाटावरून उड्या मारतात. इन द स्टँड म्हणतात. पुन्हा आता रमाकांत कडे बघत सगळेजण पाटावर येतात. पुन्हा पण आता रेवा चुकते आणि रेवा त्या खेळात हरलेली असते. चिडतच अक्षय म्हणतो की अगं रेवा, ते काय म्हणतात नीट ऐकत जा ना तू. आणि लगेचच आता आनंद उठून उभा राहत त्या गेमचे विनर अस्मित आणि रमाला घोषित करतो. आणि आता लगेच रमा अस्मितला 1 पॉईंट तर अक्षय रेवाला 0 पॉईंट मिळालेला असतो. नाराज होऊन रेवा म्हणते की मला नाही खेळायचे हे गेम्स. जान्हवी म्हणते की रेवा अगं असं काय करते, पुढचे गेम्स अजून इंटरेस्टिंग आहे, त्यामध्ये तू कदाचित दोन्हीही गेम्स जिंकशील आणि विनर बनशील. आणि आता लगेचच जान्हवी उठून उभा राहत म्हणते की पुढच्या गेम्स वाटतो तेवढा सोपा नाहीये. आपल्या गेमचं नाव आहे हॉटस्कॉप. सीमा म्हणते की हा कसला आला गेम? तर आता लगेचच आनंद 2 पेपर आथरवतो आणि त्या पेपरवर पावलाचे ठसे असतात. जान्हवी म्हणते की अगदी सोपं आहे, या पेपरवर जे पावलाचे ठसे आहे ना, मी होप करताच तुम्ही या पावलाच्या ठशावरती आता मॅच करायचे. जान्हवी म्हणते कळलं का? तर रेवा पुन्हा गोंधळात पडते. तेव्हा लगेचच जान्हवी म्हणते की बेबी एकदा करून दाखव आणि लगेचच उड्या मारत आता आनंद त्या पावलाच्या ठशावरती पाय टाकत पुढे पुढे जाऊ लागतो आणि प्रॅक्टिकली ते त्यांना करून दाखवतो. आणि लगेचच आता जान्हवी रमा आणि अस्मितला पहिल्यांदा बोलावते आणि 1 2 3 करत आता गेम स्टार्ट होते. अस्मित आणि रमा आता त्या पावलांच्या ठशावर उड्या मारत बरोबर पाऊल मॅच करत असतात आणि पुढे जात असतात. आणि अखेर अस्मित आणि रमा बरोबर पावले मॅच करून आता फायनली बाहेर पडतात. तर त्यानंतर अक्षय आणि रेवाचा नंबर येतो. तर आता दोघेही पावलाचे ठशावरती उड्या मारत पाऊल मॅच करू लागतात. पण आता अर्ध्यावरती येताच अक्षयचा पाय अडखळतो आणि अक्षय खाली पडतो. आणि आता लगेचच अक्षयमुळे रेवा ती गेम्स हरलेली असते. रेवा म्हणते की अक्षय, तुझ्यामुळे ही गेम हरली. आणि आता पुन्हा रमा आणि अस्मितला 1 पॉईंट तर अक्षय रेवाला 0 पॉईंट मिळालेले असतात. आणि आता इकडे तिसरा गेम सुरू होतो आणि त्या गेम्समध्ये आता आपल्या आपल्या बायकोला
प्रत्येकाने फास्टमध्ये दागिने घालायचे असतात आणि ती स्पर्धा जो अगोदर दागिने सगळे घालील तो विनर ठरणार असतो. तेव्हा आता इकडे अस्मित पटापट रमाच्या गळ्यात कानात दागिने घालू लागतो. तर आता इकडे अक्षय रेवाच्या पायात पैंजण घालू लागतो आणि अक्षय आता वेळ लावत असतो. रेवा म्हणते की अक्षय काय करतोय, सारे घाल पटापट. इकडे आता रेवाच्या कानातले घालतात ते काढू लागताच त्या कानातल्याची फिरकी खाली पडलेली असते आणि अक्षय ती फिरकी शोधण्यात बराच वेळ घालतो. इकडे आता अस्मितने रमाच्या कानात आता ते घातलेले असतात आणि ते कुंडले घालून रमा ही अक्षय आणि रेवाकडे बघत असते. आणि आता इकडे अस्मित आणि रमा दोघेही दागिने आता घालत असतात. तर इकडे अक्षय वेळ लावत असतो. अखेर अक्षय रेवाच्या कानात कुंडले घालतो. त्यानंतर आता लगेचच अक्षयला रेवा म्हणते की हा हार माझ्या गळ्यात घाल अक्षय. तर आता अक्षय म्हणतो की याच हाराने तुझा गळा दाबूशी वाटतो. असा विचार करत अक्षयच्या मनात विचार येतो आणि अक्षय आता त्यासाठी सुद्धा वेळ लावू लागतो. तर इकडे अस्मितने रामाच्या गळ्यात सगळे दागिने घातलेले असतात आणि अस्मित आणि रामा पुन्हा त्या गेम्समध्ये विनर बनलेले असतात. आणि आता जान्हवी म्हणते की आता या गेम्समध्ये अस्मित आणि रमा हे विजयी झाले आहेत. त्यांना 3 गुण मिळाले आहेत. तर अक्षय आणि रेवाचा झाला आहे भोपळा. तर आता अक्षय आणि रेवाचा चेहरा पडलेला असतो. तर रमा खूप खुश झालेली असते. त्यानंतर आता रेवा म्हणते शेवटच्या गेमचं अनाऊन्समेंट आता मी करणार आणि त्यामध्ये आता असे पेपर ठेवले जाणार. त्या पेपरवरती आता डान्स करायचा आहे आणि नंतर ते पेपर काढले जाणार. ज्या कपल्सने छोट्या पेपर्सवर आता शेवटपर्यंत डान्स केला आहे ती कपल्स विनर होणार. आणि आता लगेचच जान्हवी ही आता तिचं म्युझिक चालू करते आणि आता खाली 4 पेपर्स आथरलेले असतात. तर अक्षय रेवा आता त्या पेपरवर पाय ठेवून आता एकमेकांसोबत डान्स करू लागतात. तर इकडे रमा आणि अस्मितसुद्धा डान्स करत असतो. त्यानंतर आता जान्हवी ही गेम स्टॉप करत एक एक पेपर काढून घेते आणि आता 3च पेपरवर तुम्हाला पाय ठेवून डान्स करायचा असे बोलताच आता पुन्हा दोन्हीही कपल्स डान्स करू लागतात. पुन्हा आता दोन्हीही आता कपल्स डान्स करू लागतात. तर पुन्हा आता एक पेपर जान्हवी काढून घेते आणि आता 2च पेपर राहिलेले असतात. तेवढ्यात आता अस्मित हा पेपरवरून आऊट होतो. तर लगेचच रेवा म्हणते की आम्ही जिंकलो, आम्हीच विनर. तर लगेच आनंद पुढे येत म्हणतो की एवढं आनंदून जाण्याची काय गरज आहे. आपण खरं तर हा गेम्स तुझ्या समजूत घालण्यासाठी खेळलो. रेवा पण खरं तर पहिल्या टेक्निकली खेळलेल्या 3 गेम्समधले विजयी आहेत. आता रमा आणि अस्मित आणि रेवा अक्षयचा चेहरा पडलेला असतो. तेव्हा या दोघांना मुकादम फॅमिलीकडून मिळतंय एक छानसं बक्षीस. रमा आणि अस्मितला गिफ्ट मिळालेलं असतं. तेव्हा रेवा त्यांच्याकडे बघत म्हणते की लुक ॲट द कपल्स. तुम्हाला जरी बक्षीस मिळालेलं असलं ना तरी रेवा आणि अक्षय एक सुंदर छान कपल्स आहे. लुक ॲट द मी असे म्हणत आता रमा अस्मितला रेवा त्यांच्याकडे बघायला लावते. आणि आता लगेच रेवा अक्षयचा किस घेऊ लागतात. सगळेजण रेवा आणि अक्षयकडे बघत असतात. तेवढ्यात हाय एव्हरीबडी असे म्हणत अभ्या आता दारू पिऊन तिथे आलेला असतो आणि लगेचच सगळेजण अभ्याकडे बघतात. अभ्या म्हणतो की इथे मला वाटतंय खूप मस्तपैकी पार्टी चालू होती आणि जान्हवी वहिनी लाव म्युझिक, नाचायचंय मला. तेव्हा अभ्या आता दारू पिऊन झिंगाट झालेला असतो आणि ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. हसतच अभ्या म्हणतो की आता तर माझ्या भावाच्या लग्नाची तारीख ठरली, खूप खुश असताल तुम्ही. आणि आता अभ्या हा अक्षयच्या गळ्यात हात टाकतो आणि लगेच अभ्या म्हणतो की आणि लग्न कुणासोबत ठरलं, ही आहे माझी नवीन वहिनी. असे म्हणत अभ्या आता रेवाच्या गळ्यात हात टाकतो. हसतच अभ्या रेवाकडे बघत म्हणतो की वा वा वहिनी, रामजीने जोडी क्या बनाई. तेवढ्यात आता अभ्या म्हणतो की अरे कुणीतरी म्युझिक लावा, पार्टी करायची आणि मला नाचायचंय. तर अभ्या नाचू लागतो. तेव्हा आनंद आणि रमाकांत आता अभ्याला पकडतो. आई आजी अभ्याकडे बघत म्हणते की अभि तू दारू पिलास का. तर अभ्या म्हणतो पिलो ना दारू, सेलिब्रेशन म्हणून पिलोय आजी. तेवढ्यात आता अभ्या खूप धिंगाणा घालत असताना रमा पुढे येते आणि म्हणते की अभि दादा स्वतःला सांभाळा, तुम्हाला आरती वहिनीची शपथ आहे. तेव्हा आता अभ्या गप्प होतो आणि लगेच आता रमा ही अभ्याच्या हातली दारूची बाटल बाजूला काढून ठेवते. तर रमाकांत अभ्याला धरू लागतो. हात झिडकारत आता अभ्या सगळ्यांना बाजूला होण्यासाठी सांगून आता झोकांडे
देत आता आभ्यावर निघून जातो आणि आभ्या जाताच तो सगळा प्रकार बघताच आई आजी शशिकांतला म्हणते की शशिकांत, मला वाटतं की लग्नाच्या दिवशी याला डांबून ठेवावं लागणार आहे. शशिकांत म्हणतो की मला सुद्धा तेच वाटतंय आई आजी. शशिकांत म्हणतो की आई आजी तू काही काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. इकडे आता संध्याकाळ होताच रेवा तिच्या घरी जाण्यासाठी निघते तर रमा रेवाला म्हणते की घरी चाललीस का रेवा. रेवा म्हणते हो. रमा म्हणते की मी इथे काम करते तरीसुद्धा मला इथे राहता येतं आणि तू आता इथली होणार आहे तरीसुद्धा तुला घरी जावं लागतं. रेवा म्हणते की जस्ट वेट रमा, मी या घरी इथे कायमची राहायला येणार आहे आणि तू या घरून कायमची जाणार आहेस. तेव्हा आता रमा म्हणते की हो मला माहिती आहे ग, तू घेतलेला निर्णय मला मान्य आहे. रमा म्हणते की पण तू घेतलेल्या निर्णयात मी तुला आनंदी नाही राहू देणार. रमा म्हणते की रेवा तू काय म्हणाली होतीस, तू यांना किस करून दाखवणार म्हणून म्हटली होती ना, पण तसं काही तर बघायलाच नाही मिळालं मला रेवा. रेवा म्हणते की अगं रमा तू काय एवढं टेन्शन घेतेस, आज जरी ही गोष्ट घडली नसती तरी उद्या मी तुला ती करून दाखवील. रेवा म्हणते की उद्या कंपनीमध्ये सगळ्या स्टाफ सोबत समोर मी अक्षयला किस करील आणि त्याचा व्हिडिओ तुला काढून दाखवील रमा, आणि मग बघ तू कशी तोंडावर पडशील. रमा गुड नाईट असे करत रेवा तिथून निघून जाते आणि आता रमाला चीड येते आणि रमा म्हणते की हिचं काय चाललंय, किस किस बघूया ही कशी किस घेते ती. किस करायच्या अगोदर तुलाच बटाटा करून टाकते अशी आता रमा स्वतःच्या मनाशी बोलते. इकडे आता दुसऱ्या दिवशी अक्षय ऑफिसला जाण्यासाठी त्याची आवरत असतो तर इकडे रमा किचनमध्ये अक्षयचा डबा रमाने तयार केलेला असतो. तेव्हा आता रमा विचार करते की आज काहीही करून मला ऑफिसमध्ये जायलाच हवं, नाही तर यांना जाण्यापासून थांबवायला हवं. काय करू असा विचार करत असतानाच आता सीमा ही किचनमध्ये येते. तेव्हा आता रमा ही सीमाचा हात धरत म्हणते की आई मी एक विचारू का, ज्यांना ऑफिसमध्ये जाण्याचं गरजेचंच आहे का. सीमा म्हणते की काय बोलतेस रमा. तेव्हा आता रमा विचार करते की आईंना सांगू का की खरं काय आणि खोटं काय, पण आई माझ्यावरती विश्वास ठेवतील का आणि परवानगी देतील का. तर आता इकडे सीमाने परवानगी देताच रमा ही अक्षयचा डबा घेऊन कंपनीमध्ये आलेली असते आणि त्याच वेळेस आता अक्षयने ठेवलेला तो माणूस ते फुटेज आता पीसीमध्ये सेव्ह करत असतो. तर तेवढ्यात रमा तिथे येते आणि म्हणते की काय करताय तुम्ही. तेव्हा रमाला बघताच तो माणूस म्हणतो की मॅडम अक्षय सरांना खाली ढकललं त्यावेळेस एक लेडीज शेजारून जात होती, हे फुटेजमध्ये दिसतंय. तेव्हा आता रमा म्हणते की मला ते फुटेज तुम्ही दाखवता का. तर लगेचच रमा ते फुटेज बघताच रमाला ती लेडीज म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून रेवा असल्याचे समजलेले असते. तर इकडे रेवा ही अक्षयच्या खुर्चीवर येऊन गुलाबाचा गुच्छ घेऊन हातात आता तिथे बसलेली असतानाच रमा तिथे येते आणि रमा आता रेवाच्या खुर्चीला आपल्याकडे करत लगेचच रमा म्हणते की रेवा मी तुला सांगितलं होतं ना. रमा म्हणते की मी तुला सांगितलं होतं रेवा, ज्या क्षणी माझी खात्री होईल की यांना खाली ढकलण्यामागे तुझा हात आहे त्या दिवशी मी तुला वर पाठवणार होते, आठवलं का तुला. आणि तसं जर मी केलं नाही तरी नाव लावणार नाही रमा अक्षय मुकादम असे म्हणत आता रमाने आता रेवाचे सत्य समोर आणलेले असते. तेव्हा आता रमा रेवाला कशी खालून वर ढगात पाठवते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.